नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवली आहे मी पालकची सुकी भाजी. तर नक्कीच बघा, खूप छान बनवली आहे आणि जे नॉनव्हेज खात नसतील त्यांच्यासाठी तर खूपच छान भाजी आहे ही. तर चला कशी बनवलेली आहे दाखवते तुम्हाला. इथे मी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे आणि हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे घेतले आहे. हिरवी मिरची मी कमी तिखट घेतलेली आहे आणि शेंगदाणे आहेत ते जरा जास्त घेतलेले आहे. मला या भाजीमध्ये थोडे शेंगदाणे जास्त आवडतात खायला. आपण कमी घेतले तरी चालतं. आता हे जे आहे हे आपल्याला आवडधवड मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. बघू शकता या पद्धतीने. कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे. तेल गरम झाले. आता मोहरी टाकूया. तेल आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करायचं आहे, पण ही भाजी बनवताना थोडं तेल जास्त टाकलं तर खूप छान चव येते. पण आपण तेल कमी खात असाल तर कमी टाका. आता मोहरी तडतडली, जिरे टाकूया. जिरे पण टाकून तडतडलेत. आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं हिरवी मिरची, लसूण, शेंगदाण्याचं, ते याच्यामध्ये टाकूया आणि अशी छान फोडणी बसलेली आहे. बघू शकता. आता परतून घेऊया याला छान. छान परतून घेतलं आहे. आता बघू शकता. आता अगदी थोडीशी हळद टाकायची आहे. बघू शकता थोडीशीच हळद टाकलेली आहे मी. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हळद छान मिक्स झाली आहे. बघू शकता. आता जी पालक घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे. मीठ अगोदरच टाकायचं नाही आहे, कारण की पालक एकदम शिजून कमी होते आणि आपण अगोदरच मीठ टाकलं तर मग कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे मीठ मी नंतरच टाकणार आहे. आता छान परतून घेऊया आपण पालक भाजी. बघू शकता छान परतून घेतलेली आहे मी. आता टाकते मीठ. मीठ आता भाजी आपली किती दिसती त्यानुसार टाकायचं आहे आपल्याला, चवीपुरतं. परत मिक्स करून घेते छान. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही आहे. तसंच झाकण ठेवून एखादा मिनिट असं ठेवून द्यायचं आहे. बघा 1-2 मिनिट झाले होते. बघते आता. गरम आहे, सावकाश काढायची आपण पण प्लेट. बघा छान आपली भाजी शिजून तयार झालेली आहे. किती छान दिसत आहे. बघू शकता. याच्यामध्ये जर का आपल्याला शेंगदाणे कमी घालायचे असेल तर अगदी थोडेसेच घालायचे. ती पण खूप छान लागते. अशा पद्धतीने एकदा तुम्ही पालक भाजी नक्कीच बनवून बघा. खूप आवडेल तुम्हाला. भाकरीबरोबर तर खूपच छान लागते. झटपट बनवून तयारसुद्धा होते. तर पालक भाजी रेसिपी आपल्याला कशी आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.